गेल्या 3 ते 4 दिवसाच्या पावसानंतर अक्षरशः मुंबईची टुंडई पाहायला आपल्याला मिळालेली आहे. परंतु ही टुंडई का होते हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. मात्र असं असताना आज मुंबईला ज्याला लाईफलाईन म्हटलं जातं, जी रेल्वे आहे ती रेल्वे सुद्धा ठप्प आहे. जे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत तेही रद्द करण्यात आलेल्या आहेत. मी आता एलबीएस मार्गावरती, लालबहादूर शास्त्री मार्गावरती आहे. आपण पाहू शकता हा जो आहे हा एलबीएस मार्ग पूर्णपणे भरलेला पाहायला मिळेल. सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी होती. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, स्थानिक नागरिक. काय बोलाल, काय परिस्थिती आहे? आपण तिथून चालत जात होता, काय सांगाल? खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये, ज्या ठिकाणी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे, खूप फास्ट मुंबई होत आहे, अशा मुंबईमध्ये तुंबई होण्यासारखा प्रकार हा खूप निंदनीय प्रकार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा किंवा महानगरपालिकेचं आहे खरोखर अपयश आहे. या विक्रोळी विभागामध्ये आम्ही वर्षांनी, आमचा जन्म इथं झालेला आहे, आम्ही पहिल्यापासून इथं येत जात राहतो. पण ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन आहेत त्या मेट्रोच्या स्टेशन खाली असं बघा पाणी तुंबलेलं असतं आणि चाकरमान्यांना ह्याचा खूप नाहक त्रास होत आहे. खूप खेदजनक गोष्ट आहे ही. हे ऍक्च्युअली मुंबईमध्ये असा प्रकार घडला नाही पाहिजे. पण हा प्रकार का घडतो याच्यामध्ये चूक कुणाची आहे? प्रशासनाची आहे. इथं स्थानिक नगरसेवक तर आता नाहीये, प्रशासक बसलेला आहे, महानगरपालिकेला कंट्रोल आहे याच्यामध्ये. मग का हा त्रास होतोय? आम्ही मागे तर नगरसेवकांवर दोष करत होतो की नगरसेवक काम करत नाही, आमदार काम करत नाही. मग आता महानगरपालिका प्रशासकांच्या हातामध्ये मुंबई आहे, तरी सुद्धा हीच परिस्थिती आमची होत आहे. आम्ही दाद मागायला जायचं कुणाकडं? आम्ही आमच्या हक्कासाठी जायचं कुणाकडं? आम्हाला नीट चालायला रस्ते भेटत नाहीये. अक्षरशः आम्हाला आता तुम्ही सकाळपासून जर पाहिलं असेल तर तुझ्या गुडघाभर पाणी जमलेलं. आता हे पाणी वसरलेलं आहे थोडंसं, नाही तर इथं खूप ट्रॅफिक होते, आम्हाला येण्या जाण्याला त्रास होत नाही. नाही ह्या ट्रॅफिक जी एलबीएस मार्ग आहे लालबहादूर शास्त्री म्हणून प्रचंड वाहतूक कोंडी सकाळपासून पाहायला मिळालेली. आणि महत्वाचं म्हणजे इथं म्हणजे नाले साफसफाई संदर्भात काय बोलाल? जर नाले साफ केले असते तर ही गंभीर परिस्थिती आली असती का महापालिकेने? त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? हा खूप मोठा झोल आहे. नाले साफसफाई झाली असते तर इथं पाणी 90% महापालिकेने सांगितलंय 90% नाले साफसफाई झालेली आहे. तरीही ही मुंबईची परिस्थिती का आली? हा सर्वसामान्यांना मानसिक त्रास का होतोय याच्याबद्दल काय सांगाल? 90% नाली सफाई झाली म्हणून सांगते प्रशासन, महानगरपालिका सांगते. का आमची दिशाभूल करताय लोकांची? जर 90% पाणी नाले सफाई जर झाली असते तर ही तुंबली असती मुंबई. पुन्हा हे माझ्या बाजूने बघायचं गोदरेज आहे, गोदरेजची संरक्षण भिंत असताना सुद्धा तिथून पाणी येते. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येते. खूप वाईट परिस्थिती आहे. ही मुंबई महानगरपालिका सुद्धा लोकांची दिशाभूल करत आहे. मी धीरज विलक, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.